रुक्मिणी दगाबाज होता, धोकेबाज होता, असं खरंच वाटतं तुला? माहित नाही मला, मी आदेश पाळला. मरताना त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, काय बोलत होता तो? भैया साहेब मला मोठ्या भावासारखे. हॅलो, कोण बोलताय? मी देवयानी देशमुख बोलतेय. देवयानीताई, तुम्ही? मी जनी. कशा आहात? आम्ही समजे तुम्ही लग्न करून कधी घरी येता याचीच वाट बघतोय. बरं, तुम्हाला कोणाशी बोलायचंय? जनी, नील भैया आहेत का घरात? नील भैया? ते असतात, कधी नसतात, कधी येतात, कधी जातात, हे त्यांच्याशिवाय दुसरं कोणालाच ठाऊक नसतं. जनी, आत्ता ते घरात आहेत का? लई दिवस झाले ते घरी आलेलेच नाहीत. मधी ते घरी असायचे, त्यांनी दारू बी सोडली होती. मला वाटतं त्यांना पुन्हा रागिनी वहिनींची आठवण यायला लागली असावी, म्हणून पुन्हा दारू सुरू केली. बरं जनी, मला सांग, नील भैया घरी नसतात तेव्हा ते कुठे जातात? म्हणजे तुला माहिती आहे का? त्यांना जर भेटायचं असेल तर फोन नंबर वगैरे? नाही, ते स्वतःजवळ मोबाईल ठेवत नाहीत. हां, पण ते घराबाहेर पडले ना की त्या टेकडीवरच्या फकीर बाबा आहेत ना, त्यांच्याकडे जातात, असं प्रियदर्शन ताई बोलत होत्या. त्या बी गेल्या होत्या एकदा त्यांच्यासोबत. बरं, प्रियदर्शनी वहिनींना फोन द्या ना. नाही, त्या बी घरी नाहीत. त्या साईमांबरोबर लग्नाची खरेदी करायला गेल्या आहेत. बरं जनी, मी काय सांगते ते नीट ऐक. जी. आत्ता मी तुझ्याजवळ नील भैयांची चौकशी केली, हे कुणालाही कळता कामा नये. जनी. जी, नाही सांगणार कुणाला. हां, नील भैया कुठे असतील म्हणालीस? त्या शंकराच्या मंदिराजवळच्या टेकडीवर. हां हां, बरं. आणि मी सांगितलेलं लक्षात ठेवा. जी, नाही सांगणार कुणाला. बाय. घरातील नोकरांनाही नील भैयांच्या अशा वागण्याचं खरं कारण माहिती आहे. आता त्या टेकडीवरच जाऊन मला नील भैयांना गाठायला हवं. देशमुखांच्या घरातल्या ना काय झाले माहीत नाही. लग्न होऊन या घरात आल्यापासून पाहते, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यात त्यांना काय आनंद होतो कोणास ठाऊक. मॉम, मुळात दादूंनी देवयानीचं लग्न मोडलंय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. अगं, या घरात अशी माणसं असताना हे लग्न कसं व्यवस्थित होईल याचाच मी विचार करत होते. शेवटी माझ्या मनातलंच खरं ठरलं. काही नाही ग, भिकेचे डोहाळे आहेत सगळे. तू राजेश शिर्केंची मॉडेल म्हणून काम करणार होतीस तेव्हा दादूंनी विरोध केला. आता देवयानी राजेश शिर्केंची सून होणार आहे तेव्हा विरोध करतायत. हे ना कशाला सुधारले कुणास ठाऊक. वेड्यासारखे कोपऱ्यात बसायचे ना तेच बरे होते. अगं, ते राजेश शिर्के त्यांच्या विरोधात बोललेलं ते कसे खपवून घेतील? तेच ग, त्यांना त्रास तर होत असणार ना. उगाच कुणीही बोललेलं ते कसं सहन करतील? मॉम, दादू असे का वागले असतील ग? जाऊ, देशमुखांच्या घरातली लोक अशी का वागतात याचा थोडा सुद्धा विचार मनात आणू नको. आणि जर आला ना तर आपण सुद्धा देशमुखांसारखेच आहोत असं वाटायला लागतं. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ. राजेश शिर्केंच्या बाजूने आपली बाजू सेफ आहे. हां, आता आपण देशमुखांपेक्षा कसे वेगळे आहोत हे त्यांना पटवून द्यायला हवं. मी बरोबर बोलतेय ना? जाऊ, लक्ष कुठे आहे? तुझ्याशी बोलतेय. हां, काय म्हणलीस तू? तू सुद्धा देशमुखांसारखाच विचार नाही ना करायला लागलीस? नॉट ॲट ऑल. आणि करूही नकोस, कारण तुझा विचार करायला मी समर्थ आहे.
राजाने फोन केला होता मला. शाळेतली मुलं जखमी झालेत हे त्यांना अजिबात आवडलेलं नाहीये. मला म्हणाले त्यातलं कोणी दगावलं तर. दगावली म्हणे काय? तुम्ही निश्चिंत राहा आणि एन्जॉय करा. भैया साहेबांशी या विषयावर काय बोलायचं ते आम्ही बघून घेतो. काय झालं आदित्यराज? अस्वस्थ दिसतंय. होय भैया साहेब, अभी अस्वस्थ आहोत. का? काय झालं? लहानपणापासून भैया साहेब आम्ही मणी ठाकूरना तुमची सावली म्हणून बघत आलो. आणि आज ते आपल्यात नाही. यावर अजूनही आमचा विश्वास नाही बसत भैया साहेब. आम्हाला अजूनही असं वाटतं की तुम्ही निर्णय घ्यायला खूप घाई केली भैया. त्यांच्या घरच्यांचं पुढे काय होईल हा विचार नाही तुम्हाला घरावासा वाटलं. त्यांची चिंता आम्हाला लागून राहिली. आम्ही योग्य तेच केलं. तुम्ही शुद्धीवर नसल्यामुळे असं बोलतात. प्रियदर्शनी आणि नील राजनसारखं इमोशनल होऊन बोलणं शोभत नाही तुम्हाला. असेल, तुम्ही म्हणता तेच कदाचित खरं असेल भैया साहेब. पण मणी ठाकूर मरताना रणवीर राजे आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत असं म्हणाले होते. मग हे वाक्यही त्यांच्या तोंडी शोभत नव्हतं, नाही का भैया साहेब? I'm a creative director in an event management company. I saw your pictures. They are cool. Will help you. Thanks a lot. If you don't mind, please give me a number. Smart. देऊ का नको देऊ? सांग ना. देऊ? चल, टेक माय नंबर. काय ग? पुढे बाहेर चाललेस? कुठे? जरा एक छोटंसं काम आहे, पटकन येते. एवढं काय काम आहे सांग तरी. अगं, नील भैयांना भेटायला चालली आहे. ते रागिणी वहिनींबद्दल त्यांच्याशी जरा बोलायचं होतं. त्यांच्या घरी चालली आहेस? नाही नाही, घरी नाही, कुठेतरी बाहेर भेटेन. बरं, तू करतेस खरी मध्यस्थी, पण जरा सांभाळू ना. हो.
देव, विक्रमला भेटायला चाललेस? हो. माझं एक काम कर ना प्लीज. हां बोल. माझी एक मैत्रीण आहे रंजना. तिचा भाऊ ना कॉम्प्युटर इंजिनियर आहे, पण बिचारायला नोकरीच नाही आहे. जरा विक्रमच्या कानावर घाल ना. आणि त्या प्रेमाच्या नवऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल तेही लक्षात आणून दे. मी सांगितलं असतं ग, पण तू सांगितलंस तर जरा वजन पडेल ना. काय की मी ह्यांच्याशी ऑलरेडी बोलले आहे ग. माझ्या इमेजचा प्रश्न आहे, प्लीज. काकू अगं काय चाललंय तुझं हे? विक्रमशी लग्न ठरलंय म्हणून सारखं सारखं त्याला रिक्वेस्ट करायचं का? मला नाही जमणार. ठीक आहे, मला सांगायचं होतं ते सांगितलं. आता तुझी इच्छा. जाऊ. रागिणी कोण आहे? ती आपल्याकडे येऊन गेली हे कुणाला सांगू नकोस असं श्रावू मला म्हणाली. म्हणजे हे तू श्रावूला सांगितलंस खरंय? हो खरंय, आणि तेच तुलाही सांगते. प्लीज कोणाला सांगू नकोस. काकू अगं त्या रागिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. रंजनाच्या भावाच्या सुद्धा आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, मी बोलीन विक्रमशी. हॅलो. हॅलो, आत्ताच म्हटलं ना मी फोन करतो म्हणून. हो पण मग सांग कधी आणि कुठे भेटायचं? कधी आणि कुठे भेटायचं? कधीही. तू सांग ना, मी येईन तुला भेटायला. ओके, किती वाजता? बाय. ओके, बाय बाय. एकंदरीत हा मुलगा वाटतोय तरी स्मार्ट. खरंच जर याने मला मदत केली ना तर मी माझं स्वप्न पूर्ण करू शकेन. एक्सक्यूज मी, इथे ते फकीर बाबा बसायचे, ते कुठे आहेत माहितीये? इथेच ते बसत असे, पण मागील काही दिवसापासून इकडे आलेलेच नाही. अच्छा, मग आता कुठे असतील? काय विचारतात आई? फकीरांचा काय ठिकाणा असतो का? आज इथे तर उद्या कुठे, काय सांगता येतो का? ठीक आहे, थँक्यू. आता कुठे शोधू यांना? पण नील भैयांपर्यंत पोहोचायचं असेल तर फकीर बाबांना गाठावंच लागणार आहे. दादा, इथे ते फकीर बाबा बसायचे, त्यांना तुम्ही कुठे पाहिलेत का? ते आता सहसा इथे येत नाहीत. मग कुठे असतील? ते वरती डोंगरावरती एक दर्गा आहे, तिथे 1-2 वेळा त्यांना मी पाहिलं होतं. कदाचित तिथे असतील ते, नाहीतर माहीत नाही. बरं ठीक आहे, थँक्यू. जाम लेट झाला यार. ओरडणार आहे तो मला आता. जाम बोर आहे यार. श्रावू, श्रावू, हे काय? कुठे चाललीस? मॉम, मला काही प्रश्न विचारू नकोस. मला जाम उशीर होतोय ग. पण कुठे जातेस ते तर सांग. मी ओला भेटायला चालली आहे. यो कोण? मला ते सगळं सांगायला वेळ नाही ग. चल मला जाऊ दे मॉम. अगं अशी काय करते? अगं मोबाईल ते घेऊन जा. श्रावू,
लगन लगाए रे फकीरवा, लगन लगाए रे फकीरवा। बाबा कौन? त्या टेकडीवरच्या झाडाखाली तुम्हीच बसता का? हाँ, पर तुम्हारा क्या काम था बेटी? तुम्ही इंद्रनील राजेशिर्क्यांना ओळखता? हाँ, पर तू कोण आहेस? मी त्यांच्या बायकोची मैत्रीण आहे. माझं नाव देवयानी. मला नील भैयांना ताबडतोब भेटायचंय. ते कुठे असतील आता? अच्छा झालं तू बेटी आलीस. नीलराजे माझ्यात झोपडीत आहेत. त्यांची हालत बहुत बुरी आहे. का? काय झालं त्यांना? रागिणी रागिणी असं आपल्या बीबीचं नाव घेत आखरी सासे चल रही आहे त्यांची. नील भैयांची एवढी वाईट अवस्था आहे आणि तुम्ही कोणाला सांगितलं नाहीत? शपथ, कसम, आपली हालत आपल्या घरच्यांना कळवू नकोस ऐसी उन्होंने कसम दी थी मुझे. नाश्ता करून जा. काय? ज्यूस तरी घे, ज्यूस. आणि एक ब्रेडचं स्लाइस. हा मग परत ब्रेड? सॉरी आजचा दिवस घे. नाही, नको नको. बरं ठीक आहे. कुठे चाललेस सांग ना. योला भेटायला. ते कळलं, कशासाठी? अगं यो माझा नेटवरचा फ्रेंड आहे. त्यांनी माझे फोटो पाहिलेत, मला भेटायला बोलवलंय. अच्छा अच्छा, बरं. हळूहळू, सावकाश सावकाश. चल बाय, मी जाते. बाय. शाहू, काय आता? इंटरनेटवर ओळख झालेल्या मुला तू अशी डायरेक्ट भेटायला जातेस? कशासाठी चाललेस तू? बाबा मी सगळं नंतर सांगते ना, मला खूप उशीर होतोय. बाय 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 बाय. सांभाळून जा. अभिलाषा, कुठे गेली? कोण मुलगा आहे हा? अहो मला खरंच माहित नाही. अभिलाषा, इंटरनेटवर भेटलेल्या एखाद्या मुलाला ही अशी डायरेक्ट भेटायला कशी काय जाऊ शकते? तो कोण आहे, काय आहे, काही माहिती नाहीये. उद्या यातून काही बरं वाईट घडलं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? पण ती एक मूर्ख आहे. तुला काही कळतं की नाही? तुम्ही श्राऊची काळजी नका करू. तुम्हाला ना स्वतःच खरं करायची सवय लागली. तुम्हाला कोण समजवणार ना? पण कधीतरी माझंही ऐकत जा. त्यातून फायदा झाला नाही ना, नुकसान नक्की होणार नाहीये. श्राऊ आता बदलली. पूर्वीच्या चुका ती नाही करणार. तिला स्वतःच असं काहीतरी प्रूव्ह करायचंय. मग तिला आपणच मदत नको का करायला? तिला चांगलं वाईट समजतं. त्यामुळे माझी खात्री आहे यापुढे प्रत्येक गोष्ट ती विचार करूनच करेल. छान. तुमच्या मायलिकींशी बोलण्यात ना काही अर्थच उरलेला नाही. करा तुम्हाला काय हवं ते करा. फक्त उद्या येथून काही गोंधळ झाला ना तर निस्तरायला माझ्याकडे येऊ नका.